नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज चाललेला होता मी गावाला। गुरुवार आहे आज आणि शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी सुट्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललेला होता आता गावाला। गावाला असं काही नाही, असंच खूप दिवस झालं गावाला गेलो नव्हतो। मम्मीची इच्छा होती त्यांना भेटायला यावं म्हणून, आणि एक अशी दुःखद घटना घडली आहे, तिकडे पण राहायला जायचंय। तिथेच आहेत आमच्या शेजारीच ते पण राहतात। तर हे सगळ्या गोष्टी अशा, तर म्हटलं 3 दिवस सुट्टी येतं तर जाऊन यावं, तर त्याच्यासाठी चाललेला आहोत। तर चला, आजची आमचा प्रवास कसा होतोय हे तुम्हाला कळेलच आता। आणि आमची आजी पण आहे ते गावाला, तर त्यांना पण राहायला भेटायचंय कारण त्या पण आजारी आहेत। तर बघू कसं काय होतंय। तर चला, आता आवरले पटपट, आणि माझं तर चला तर खूपच होतंय। आणि तुम्ही आपला कालचा जो ब्लॉग आहे तो पाहिला नसेल तर जाऊन पहा, मराठा आरक्षणाचा। मनोज आरंगे पाटील जेव्हा पुण्यामध्ये आले होते त्याचा आहे तो, आणि आम्हाला काही ते भेटले नाहीये ते, कारण की भक्तिशक्तीला आम्ही गेलेलो होतो संध्याकाळी 9 वाजता। आम्ही तर दुपारी चाललेलो, आम्हाला माहितच नाही, कारण 4:30चं टायमिंग दिलेलं त्यांनी तिथे। आणि कधी कसं म्हणजे एवढी त्यांचं हे आहे ना, म्हणजे त्यांचं काही टाइमच नाहीये, कारण एवढी लोकांची गर्दी वगैरे, त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांना यायला तिथे उशीर झालेला। सकाळी ते 6:30ला वगैरे भक्तिशक्तीला आले होते, आणि मग त्याच्यामुळे त्यांचं नामचं काही नाही। आम्ही 1 वाजेपर्यंत थांबलो तिथे, नंतर घरी आलेलो। तर आमची त्यांची काय भेट झाली नाही, पण जो लोकांचा उत्साह पाहून किंवा ते सगळं पाहून आम्हाला खूप भारी वाटलेलं। तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, जर तुम्ही पाहिला नसेल तर अगोदर तो जाऊन पहा। आणि हा पण व्हिडिओ पूर्ण पहा। चला, बाय नाही, कंटिन्यू जर्नीमध्ये राहा। चला, सूर्य मावळायला लागलाय आणि तरी पण आम्ही घरी पोहोचलो नाही, कारण आम्हाला खूप वेळ लागला घरी जाण्यासाठी। एक तर आम्हाला बस लवकर भेटली नाही, नंतर आमची बस पण एका जागेवरती थोडी खराब झालेली, मग तिथे पण टाईम लागला। रस्ते पण गावाकडले चांगले नाही आहेत, त्याच्यामुळं आम्ही घरी गेल्याच्यानंतर काहीच शूट केलं नाही। दुसऱ्या दिवशी लवकर आवरून आम्ही निघालो गावी जाण्यासाठी। रायांच्या आजी आणि माझ्या आजच सासू त्या आजारी होत्या, त्याच्यामुळे आमचं मूळ गाव जिथे माझं सासरा आहे तिथे त्या राहतात, तर त्यांना भेटण्यासाठी आम्ही आज चाललेलो आहोत। आणि इकडे ही गाडी आम्ही आणलेली दुसऱ्यांची, तर ही 2 किलोमीटर गावापासून निघालो की लगेच पंक्चर झालेली, तर तिचंच पंक्चर काढण्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो। तर आम्ही रस्त्याला लागलोत, आणि एका घाटामध्ये आम्ही एका घाटामधून जातो। तर हा तुम्हाला दिसतोय पुढवरती, हा इथे घाट आहे। तर एवढा रस्ता खराब नाही, ते सगळे खड्डे आणि दगड होते। हा इकडे तरी तुम्हाला चांगला दिसतोय, तिकडे तर अजिबात नाही। आणि त्याच्यामुळे राया थोडे थकले होते, त्याच्यामुळे आम्ही खाली येऊन थोड्या वेळ थांबलोत। आणि हा जो तुम्हाला सगळा परिसर दिसतोय, हे मोरगावचं म्हणजे अभयारण्य आहे, हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे आपल्या बीड जिल्ह्यामधलं। त्याचा हा परिसर आहे, म्हणजे इथनं स्टार्ट होतं, जे उंच तुम्हाला डोंगर दिसत आहेत तिथं सगळे ते जंगल वगैरे आहे तिथनं। तर चला, तर आता आम्ही जालिंद्रनाथाच्या दर्शनासाठी थांबलेलो आहोत। हे मम्मीच्या आजोळ आहेत त्या गावामध्येच आहे, आणि खूप सगळे लोक आहेत महाराष्ट्रामधनं येथे दर्शनासाठी येत असतात। जेव्हा मडीची यात्रा असते तेव्हा पण जे लोक तिकडे जातात त्यांना इकडे पण यावं लागतं। तर तिथनं आम्ही जात असताना म्हटलं चला देवाचं दर्शन करून जावं। आणि हा आहे मंदिराचा परिसर, तर खूप छान मंदिर आहे। तर चला,
पोहोचलेलो आहोत आमच्या गावामध्ये आणि आज आमच्या गावाचं सप्ताह आहे आणि त्याची समाप्ती आहे आज. तर त्याच्यामुळेच हे महाराज आले तर आणि ह्यांना नेण्यासाठी सर्व लोक रथ वगैरे घेऊन आले होते आणि यांच्याच बरोबर आम्ही पण गेलेलो. मग नंतर चालत मंदिरापर्यंत नंतर देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या घरी गेलोत. नंतर पुढे उभा चल पुढे चल पटापट. गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे, आज सायकल जास्त आहे त्यामुळे छत्रपती बाबा ट्रेनवर आल्यानंतर महाराज बाहेरून आलेले मान्यवर चालणारी यांच्या व्यतिरिक्त गावातील कोणी स्टेजवरती जाऊ नये. यावेळेस आपण महाराष्ट्रात्री यांच्या हस्ते संस्थानाचे प्रथम महाराजांचा सत्कार होईल. त्यानंतर व्यवस्थित करायचे आणि सागरातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, महाराजांनी जेव्हा स्टेजवर येतील त्यावेळेस गावकरी व बाहेर गावून आलेले मान्यवरांव्यतिरिक्त गावातील कोणी स्टेजवरती जाऊ नये. संस्थानाच्या वतीने सत्कार झाल्यानंतर वैयक्तिक ज्यांना सत्कार करायचे असतील ते करू शकतात. तुला काय खायचं? तू चहा पाहिजे तुला? पिशे काय देऊ? काय देऊ? काय काका केले? काकी म्हणतेस मला? काय कर? ही जी मुलगी आहे तुम्ही पाहिली तर ती रायांच्या आत्याची नात होती. खूप बडबड करत होती आणि 2 वर्षाची पण नाही, खूप सारं बोलत होती. हे आमच्या गावाचं घर. इथे फक्त आमच्या आजी राहतात त्याच्यामुळे आणि आता आमच्या मम्मी पप्पा पण येणार राहण्यासाठी. मामी म्हण ना, म्हण ना पिऊ. नको का? नंतर मी आमच्या घराच्या छतावरती गेले तर मम्मी बोलला तिथं त्यांनी हरभऱ्याची भाजी आणून ठेवलेली, तर सुकायला ठेवली होती ती आणि ती मला आणि मीनाला इकडे पुण्याला आणायची होती. तर तीच वरती मी आणण्यासाठी गेलेली. मम्मी 2-3 दिवस इकडेच राहिल्या. त्याच्यानंतर पाटोद्याला गेलेल्या जिथे आम्ही राहतो आता तिकडे आणि त्या पण लवकरच इकडेच राहण्यासाठी येणार आहे. तर त्याच्यामुळे घर थोडं साफसफाई करण्यासाठी आणि हे समोरच आमच्या मोठा भगवान बाबांचं एक मठ आहे आणि तिथेच आज सप्ताह चालू होता आणि त्याची सगळ्या गाड्या वगैरे दिसतात त्याच्यासाठी तिकडे लागलेल्या होत्या. बाहेरच्या गावावरनं लोक खूप आले होती. हे आमच्या इथनंपासून गाव आतमध्ये स्टार्ट होतं आणि खूप छान आहे इकडे आमचं गाव. आणि वर्षातून 2-3 सप्ते होतात आमच्या गावामध्ये वेगवेगळे. तर मार्चमध्ये पण एक असेल आणि तेव्हा जर आम्हाला यायला जमलं तेव्हा मम्मी पप्पा पण इकडे असतील आणि मग आम्ही येऊ शकतो. तर सर्व झालं इकडे. मग नंतर सगळ्यांच्या दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो. त्या सगळे 2 दिसतात तुम्हाला त्या रायांच्या आत्या आहेत. ह्या आमच्या आजी ज्यांना आम्ही भेटण्यासाठी आलेलो होतो त्या खूप आजारी आहेत त्या आणि खरंच खूप वाईट वाटलं त्यांना असं पाहून. पण आता काय करणार. निघालो तर आम्ही निघता पुन्हा पण आमच्याबरोबर जे व्हायचं ते झालं. मग तर नक्कीचे लग्न आणि त्याला 1700 विघ्न तशी अशी गोष्ट झाली. आमची गाडी पुन्हा पंक्चर झालेली आणि तिची ट्यूबच नंतर खराब झाली. ती ट्यूब पण त्यांच्याकडे नव्हती जिथं आम्ही गेलेलो आणि मी अशी एकदम सुकून उन्हानं एकदम काळी पडून बसली इकडे कारण काहीच ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे. तर
आणि आम्हाला लगेच आम्हाला 5ला बस पण होती. तर रायांचं असं होतं की यार एवढं इकडेही झालं आता आपली बस जाते की काय. नंतर रायांची फ्रेंड एक ट्यूब घेऊन आले, कारण इथनं आमचं जे गाव आहे तिथनं 2 किलोमीटरच होतं आतमध्ये. तिथं एक फ्रेंड ट्यूब घेऊन आले, नंतर बसवली त्यांनी आणि मी निघालो. तर सगळं झालेलं. घरी गेल्याच्या नंतर काय ब्लॉग शूट केला नाही. मम्मीला थोडंसं भेटलं तर आम्ही निघालो पुण्यासाठी. थँक्यू.